असेल तुम्ही घर आपलं त्या घरापासून आपलं यूट्यूबचं करिअर चालू झालं होतं. रोहित व्लॉग सुद्धा चालू झाला होता आणि हा पेंट पण आपण दिलेला होता ग्रे कलरचा. आणि इथं बघू शकता, खोटं वाटत असेल तर इथं आपण नाव पण टाकलं होतं. हे बघ, शुभम दादाचं नाव आहे ना आपलं, रोहित स्वीट होम. दरवाजाची हालत बघू शकता. तर इथून आपल्या स्ट्रगलची सुरुवात झाली ती आणि आज आपलं घर तुम्ही बघितलं असेल कसं आहे. आणि आपल्या नव्या घराचा पण होम टूर तुम्हाला देणार आहे मी काही दिवसांमध्ये. या मावशीचं घर आहे. व्लॉग बघू शकता. एक घर बघू शकता किती साफ आहे आणि वरचं घर कसं होतं. तर आता जातोय गावामध्ये. ड्रायव्हर हे बल्ब लांब लांब आहेत, जवळजवळ बल्बवाले ते स्ट्रीट लाईट मध्ये लागते. हां, मग ते आता स्टुडिओ बनवेल का तेव्हाच बनवायचे ते RGB लाईटिंग. कसं वाटतंय? तर मस्त की बेटा झालेलं आहे काम पूर्ण आणि काम 25 झालेलं आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन टू माय व्हिडिओ. वेलकम बॅक टू एपिसोड. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्या या व्लॉगची सुरुवात होत आहे आपल्या स्टुडिओपासून मित्रांनो. आणि स्टुडिओ आता हळूहळू बनवायचं चालू झालेलं आहे. आत्ताच आपण जिओ गिगा फायबर बसवलेलं होतं, तर त्याचं राऊटर पण आपल्या रूममध्ये लावायचं आपल्या स्टुडिओमध्ये. आणि काही दिवसानंतर म्हणजे आपलं कपाटमधलं एक कपाट पण कमी होऊन जाईल जिथं आपला सेटअप येईल PCचा, कारण की एवढं कमी पॅसेज या पॅसेजमध्ये आपलं काही होत नाही. तर असं मित्रांनो, आणि आता जायचं आपल्या गावात. गावात कशासाठी जायचं ते मी तुम्हाला सांगतो. मेन म्हणजे आपण या ठिकाणी हे लावलं तर LED स्ट्रीप. तर ते LED स्ट्रीप काही कारण असतं इथून कट झाली ती, म्हणजे या ठिकाणून इथं बोर्ड होता ना इथं, तर आईकडनं कट झाली ती. तर ती आता पुन्हा एकदा आपल्याला शोल्डरिंग करून आणायची आहे दर्शनच्या दुकानावरून, वायर जोडून, आणि पुन्हा एकदा लावायची. आणि वरती जी आपली सिलिंग आहे सिलिंगला पण लावायची आपल्याला, म्हणजे पूर्णच्या पूर्ण स्पेस सारखं दिसायला पाहिजे म्हणून. आणि हा आपला फॅन आपण जुन्या घरातला म्हणजे ओल्ड फॅन लावलेला आहे. ते या रूममध्ये मी जास्त येत नाही, बट आता या रूममध्ये यायला चालू करलेलं आहे. आणि स्टुडिओ पूर्णपणे प्रॉपरपणे बनवायचं आहे. तर स्टुडिओसाठी पण सामान लागणार आहे, या हप्त्यात ते सामान पण आणणार आहे. आणि आपली पुढची ट्रिपसाठी पण तयारी करायची आपल्याला. तर असं मित्रांनो, व्हिडिओच्या पण बघत राहा. आता मी फटाफट स्ट्रीप काढतो. स्ट्रीप काढल्यानंतर लगेच जातो खाली गेल्यानंतर बघत काय असतं काही नाही, घरच्याने काही काम सांगितलं तर ठीक, नाही तर लगेच निघू आपण गावामध्ये. तर चला आजची व्हिडिओ सुरुवात करूया. आणि तुम्ही म्हणत असेल हे काय, तर जेव्हा आपण काम केलं तर तेव्हा आपण लक्ष दिलं नाही POPच्या टाईमला, ते डागं तसे राहून गेले. आणि पलंगाची हालत बघू शकता काय झालेली. तर याला पण रिपेअर करायचं आहे आणि साफ करायचं आहे. मी म्हणजे या रूममध्ये जास्त येतच नाही आपल्या स्टुडिओमध्ये. तर आता सेटअप करायचं आहे, तर पूर्णच करणं पडणार आहे आपल्याला. बघू शकता इथून गेली तिथे, आता इथून पॉईंट काढून इथून शोल्डिंग करायची. तर आता मी फटाफट आवडतो आणि लगेच निघतो खाली. गाम बघू शकता का, फॅन चालू केलेला नाही. फॅनचं चालू केलं तर फॅनचाच आवाज येतो जोरजोरात. अशी असते व्लॉगरची लाईफ मित्रांनो. खूप लोकांना वाटतं सोपी राहते, पण नाही, सोपी नाही राहत. आता एका हाताने मोबाईल पण धरलेला आहे आणि एका हातात स्ट्रीट पण आहे. तर चला आता फटाफट आवडतो हिला. आणि चिपकू राहिली ती, येताना फेविक्विक पण घेऊन येणं पडणार आहे. तर चला. तर मित्रांनो, आलो तर आपण इथं कलेक्टर पट्ट्यामध्ये. आणि कलेक्टर पट्ट्यामध्ये आता मी ज्या रूममध्ये उभा आहे ती रूम तुम्ही आपल्या म्हणजे इथून 4 वर्ष पहिले बघितलं असेल. इथून जे आपले जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे, इथंच आपला स्टुडिओ होता, हेच आपलं घर होतं. तर आता खूप पसार आहे या ठिकाणी, कारण की मावशी यांचं घर आहे. मग ते खाली राहतं आणि वरती पण ते बिअर कामचं सामान पडलेलं राहतं, शिवण क्लासचं सामान वगैरे. तर असा रूम होता आपला. तर हा पण एक रूम होता. आता खूप गंदी हालत झालेली आहे. आणि तर बघाच, बघितलं असेल तुम्ही घर आपलं, त्या घरापासून आपलं यूट्यूबचं करिअर चालू झालं होतं. रोहित व्लॉग सुद्धा चालू झाला होता. आणि हा पेंट पण आपण दिलेला होता ग्रे कलरचा. आणि इथं बघू शकता, खोटं वाटत असेल तर इथं आपण नाव पण टाकलं होतं. हे बघ, शुभम दादाचं नाव आहे ना आपलं, रोहित स्वीट होम. दरवाजाची हालत बघू शकता. तर इथून आपल्या स्ट्रगलची सुरुवात झाली ती आणि आज आपलं घर तुम्ही बघितलं असेल कसं आहे. आणि आपल्या नव्या घराचा पण होम टूर तुम्हाला देणार आहे मी काही दिवसांमध्ये. तर आता जातो खाली गेल्यानंतर लगेच जायचं आपल्याला गावात. ड्रायव्हर आणणं पडणार आहे, कारण की दर्शनकडे गेलो होतो, दर्शनचं शॉप बंद होतं. आणि आता परत त्यांनी शॉप ओपन चालू केलेलं आहे. तर शोल्डरिंग करायला त्याच्याकडे जायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला ड्रायव्हर पण लागले AC टू.
DC नाही DC टू AC कन्व्हर्टर राहतं ते, त्याला ड्रायव्हर म्हणतात. जेणेकरून ते LED चालू होईल आपली. तर ते ड्रायव्हर घ्यायला पण गावात जायचं आहे. तर तिथं मी शूट करावं नाही, दर्शनच्या घरी म्हणजे दर्शनच्या शॉपवर जाऊन पण शूट करेन. तर व्हिडिओ शॉप मध्ये बघा मित्रांनो. तर चला या मावशीचं घर आहे. व्लॉग बघू शकता. एक घर बघू शकता किती साफ आहे आणि वरचं घर कसं होतं. तर आता जातोय गावामध्ये ड्रायव्हर घेण्यासाठी. बस बंद केलं आता, नाही दाखवते. तर चला जाऊया. तर मित्रांनो आलोय दर्शनच्या शॉपवर आणि आता काढतो LED लाइटिंग आपली आणि कर गन तयार कर. चल पटकन. हो वेल्डिंग मारायची. अर्जित सिंगचे गाणे लावले का लगेच तू हा ड्रायव्हर होता. हा ड्रायव्हर घ्यायला आपण गेलो मित्रांनो गावामध्ये. त्या भाऊकडे नव्हता, त्याच्यामुळे बाहेर आणला पडला. तसं का एक वाक्य बोलू का ड्रायव्हरला. मनी डार्लिंग 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 दर्शन डार्लिंग. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ. तर मित्रांनो बघू शकता वेल्डिंग चालू आहे. LED शोल्डरिंग रे. हा वेल्डिंग. हा वेल्डरिंग काय शोल्डरिंग काय एकच राहतं. तर मित्रांनो सोल्डिंग मारली गेली आहे. आता ट्रायल घेतोय आणि दर्शन भाऊचं काम कितपत चांगलं आहे ते आताच कळणार आहे आपल्याला. किती लोकांना चुना लावता किती नाही. हा झालं ते एक नंबर काम होईल. एवढा टिकटॉकच्या रील्स वगैरे काढायला एक नंबर हा शॉप करायला काय म्हणतो शॉप करायला हो ना शो ऑफ करायला. पाय DC AC मध्ये घालून देशील नाही तर धडाधड दिवाळी दसरा एकत्र. किती रुपयाला बसला 60. हा माहिती आहे मला रस्ते कमाल सस्ते मिळाले. अरे इथून आणलं सांगा बघू. तर मित्रांनो झाली आपली लाइटिंग चालू. करंट मारते का नाही पकडू का. हां तर बघू शकता ग्लो कसा येईल. आणि आता हे आपण पलंगाच्या खाली लावू. आणि सेम असे आणायचे आपल्याला रिंग लाईट पण लावायला. रिंग लाईटची पण खराब झालेली. तर भाऊ धन्यवाद तुमचे. रिंग लाईट लावायची असेल तर मित्रांनो झालं आपलं काम 25. दर्शन भाऊने एकदम भारी काम केलेलं आहे. आणि स्ट्रीप लाईट पण एकदम भारी. आता वेल्डिंग मारलेली आहे. वेल्डिंगच म्हणता ना शिकल शोल्डरिंग म्हणतात का. शोल्डरिंग वेल्डिंग वेगळी असते. हां तर वेल्डिंग मारली गेलेली. शोल्डिंग मारली. आता जातोय घरी गेल्यानंतर लगेच ती चिपकवणी पडणार आहे आपल्याला बेडच्या खाली स्टुडिओमध्ये. आणि दुसरी स्ट्रीप लाईट पण आपण आता तपास करायला जाणार आहे गावामध्ये. म्हणजे आज नाही जाणार, उद्या जाईल, जांजेश्वरला जाईल तेव्हा. आणि ती आपल्या रिंग लाईटला लावण्यासाठी कामात येईल. तर व्हिडिओची पण बघा मित्रांनो. आता जाऊयात घरी. मित्रांनो आलो तर आपण आपल्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. स्टुडिओमध्ये. तर मित्रांनो आता लावायची आपल्याला LED स्ट्रीप बेडच्या खाली. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं आपण गेलो होतो दर्शन भाऊच्या दुकानावर. त्याच ओपन करून आणली. टपाटावत लावतो काढतो आणि लगेच तुम्हाला दाखवतो. सिनेमॅटिक शॉट्स पण काढायचे आपल्याला. आणि फोटो वगैरे आपण तिथेच काढले. रील पण काढली. ती रील तर काही अजून अपलोड केलेली नाही आहे. रील आपल्याला आवडली पण नाही होती एवढी खास. बट आता ही स्ट्रीप लाईट लावतो आणि तुम्हाला सिनेमॅटिक लुक. तर मित्रांनो झालं आहे कम्प्लीट. आता लावायचं फक्त वायर. लाईट्स ऑफ करतो मी. तर बघू शकता असा त्याचा एरिया दिसतोय. तर लाईट्स ऑफ केले. हां बघू शकता मित्रांनो आपला बेड कसा दिसतोय एक नंबर असा. तर मित्रांनो केलं आहे सेटअप. आता खालून आईला आवाज येतो मम्मीला विचारत आपण कसं दिसतं. तर मम्मीला आवडून गेलं तर खाली मम्मीच्या बेडला पण लावतो. आणि दादाच्या बेडला तर एक नंबर गेला असेल लाईटिंग. आणि त्याचा सगळ्यात मोठा बेड दादाचा आहे. आपला तर छोटाच आहे. तर आता मम्मी येते होती. मम्मीला विचारू आपण कसं आहे. मम्मीचा रिव्ह्यू घेऊ आपण. ये ना इकडं. का आता बरं
मग ते आता स्टुडिओ बनवेल का तेव्हाच बनवायचे ते. मस्त इकडे RGB लाईटिंग. कसं वाटतंय? तर मस्त की बेटा झालेलं आहे काम पूर्ण आणि काम 25 झालेलं आहे. आता याची मी काय थोडं वाजता सिनेमॅटिक शॉट्स थोडं जास्त पण काढावं नाही आणि या व्हिडिओचे मी इथंच करणार आहे. तर भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आणि सिनेमॅटिक शॉटसाठी तयार राहा. 1 2 3